एक गावामध्ये एक चोर राहायचा. चोरग्रस्त होता मोठा, बिलंदर व्यक्ती. 4 मुलं होते. पूर्वीच्या लोकांना असायचे 2-4 मुलं झाले, चौघांना चोरी शिकवली एक्सपर्ट. तिथं आपल्या पुत्राला जे त्याच्याकडे ते शिकवतो ना, सगळ्यांना शिकून घ्या, रोजीरोटीचा प्रश्न आहे, पुढे काय खाणार तुम्ही, मी आहे तो. सगळे पोरं बिलिंदर झाले, चोरी करायला शिकले. मोठा असं करायचं, एक वर फोडायला तर बेस्ट, कोणी खिडक्या तोडायला तर बेस्ट, कोणी तिजोरी फोडायला तर बेस्ट. सगळेच पोरं एक्सपर्ट त्याचे. त्यांना सांगितले, बघा तुमचं जर पोट भरायचं असेल तर सत्संग कधी ऐकायचा नाही, संतांच्या संगतीत कधी जायचं नाही, भक्त लोकांचं ऐकायचं नाही, ते ना दुसरं सांगतात चोरी करून. त्यांनी पप्पा मनच ठेवलं. बापाने त्याने सांगितलं म्हणल्यावर खरंय राव, म्हणजे आपलं सत्संगाला जर गेलो तर सगळं, कारण ते चौराग्रगण्य पुरुषम नमामि, ते चोरातले चोर आहे म्हणजे ते तुमचं ते सगळं चित्त उडून टाकतील, म्हणजे चोरीवरचं त्यांच्याशी तुमचं आकर्षण होईल, तुमचं नुकसान होईल. पोरांना खरं वाटलं, चालले चोरी करायला. चोरी करायला चालले तर नेमकं खेड्यापाड्या गावात मोठा एक धनिक व्यक्ती होता, त्याच्या घरी चोरी करायचा प्लॅन केला आहे. आणि तिथं समोर सत्संग चालला होता मंदिरासमोर. विचार केला तर त्याची हवेली तर त्या बाजूला, तिकडून पळायला गेलो तर कुत्रे कात्री मागे लागतील. लोक विचार काय झालं, त्याच्यापेक्षा आता इथूनच सत्संगाला चालू असं जाऊ. आणि तिथं आल्याबरोबर वडिलांचं वाणी आठवले त्यांना की काही झालं तरी सत्संग ऐकायचा नाही, दुसरं काही हो. आता इथं तर जाणं आवश्यक आहे म्हणून त्याच्यापेक्षा काय करा, कानात बोट घालून म्हणजे ऐकू येणार नाही म्हणून पहिल्याने दुसऱ्याने तिसऱ्याने सगळ्यांनी कानात बोट घातले. असं चाललंय, कान बंद करून असं सर्वजण ऐकायचं नाही म्हणजे अजिबात. तो शेवटचा पोरग मागून येत पाठीमागून, त्याच्या लक्षात नाही आलं मोठ्या भावाकडे पाच झालं, महाराजांकडे पाच झालं, काय सांगतात तेवढ्या तिथं. खेडेगावात कसं आहे, मंदिराच्या आसपास कडे एक जणांचा फोटा काढलेला होता, गाईला ठेवलेली होती खोटी गाय बांधून दुसरी बांधलेली होती. आता सत्संग चालू आहे तोपर्यंत. नंतर सकाळी असतं ना गावाच्या शेजारी, गेलं तसं त्या खोट्याला धड पडलं ना, आपटलं जोरात पडल्यावर ते हात गेले बाजूला गेल्यावर कान झाले उघडे. तिकडे ते सांगत होतं ते देवी देवता म्हणजे काय आहे. एक तर महाराज म्हणजे तुम्हाला सांगतो, देवी देवतांचे ना सावली पडत नाही, आणि देवी देवतांचे पाय जमिनीला टेकत फुटप्रिंट पडत नाही, त्यांच्या जमिनीला टेकत नाही. एवढंच ऐकलं, गेलं पळून. तिकडे गेला, तिकडे चोरी केली. जाता जाता आणि मोठा भाऊ म्हणजे काय सत्संग ऐकत होता तर कसं माग राहिलं, म्हणजे राहिलो नाही बाबा. पण ते काय झालं, धडपडलो मी, खाली पडलो आणि कान उघडे होते. कान उघडे झाले, काय ऐकलं तर नाही म्हणे. नाही म्हणे, थोडं ऐकलं भाऊ. ते म्हणत होते की देवी देवतांचे नाही सावली पडत नाही आणि त्यांचे जमिनीवर पाय टेकत नाही. बरोबर म्हणावं, घेऊ नको म्हणे काय. सर आपलं चोरी करायला गेले, चोरी वगैरे झाली, मोठी चोरी केली त्यांनी. चोरी केली पण निघाली चोरी करून, पण त्या तिथल्या त्याच्या वॉचमॅनला पाहिलं त्या माणसाचं. वॉचमॅन लागला पाठीमागे लागलं तर ते पळत आणि ते बाकी दोघं तिकडे गेले पळून. हा याला काय करावं, हा माग हा थोडा म्हणतात ना असं काय म्हणतात, आळशी नाही काय वेळ माणसाला कुठं पण हालच होतात आहे की नाही. त्याची धडपड त्याला काय करावं कळेल, सत्संग देऊन बसला परत चालू होतं. पण त्या वॉचमॅनला लक्ष ठेवलं, तो पळत आला नाही बकोटी पकडली. तो होता ना म्हणे, नाही म्हणे मी इथं बसलो किती वेळचं, मी आमच्या गावातून सत्संगाला आलो. पण त्या सगळ्यांच्या डोक्यात आलं का चोरी आहे. वॉचमॅनला इतकं कन्व्हिन्स म्हणजे सगळ्यांना समजून सांगितलं, हाच माणूस मी पाहिलाय, पूर्ण पळत आलाय. मग ते पाय शोधलाय असतात ना, ते सगळं झालं, याला पकडून नेलं. आता तो माणूस श्रीमंत होता, त्यानं पोलिसाला सांगितलं काही झालं तरी मला चोरीचा तपास लागला पाहिजे. पोलिसांनी याला धरून नेलं, मारलं. पण आता शातिर चोर आहे, तो काही खरं सांगे ना, मी चोरी केलीच नाही म्हणे अजिबात. असं कसं काय म्हणे चोरी केली नाही. मग आमच्या वॉचमॅन सांगतो तू चोरी केली म्हणे, नाही मी चोरीच केली नाही. याला माझ्याकडे द्या म्हणे, याला दाखवतो म्हणजे काय आहे काय. घरी नेला, त्याने तिकडं पण मारलं त्याला. तो पोरगा म्हणे नाहीच केलं नाही. त्यांची चोरीचा एक वसूल असतो माहिती तुम्हाला काय असतो, प्राण जाहे बरं ते कलियुगात म्हणजे चोर जास्त पक्की ठेवतो, वचनाला पक्की राहिले बाकीच्यांपेक्षा. चोरी पक्कीच वचन आहे, पण शेवटी नुकसान आहे की त्या वचनाला काय अर्थ नाही.
असं ते फक्त वचन होतं, भाऊ जाते ना सगळे कामातून, त्याच्यापेक्षा त्यांनी सांगितलंच नाही. घरी नेलं, त्यांच्या घरी एक मांत्रिक माणूस होता त्या शेठजीचा. तो म्हणजे याला आपण आहे ना दुसऱ्या मार्गाने याला कबूल करतो म्हणे. तुम्ही हे चोरांचं आहे ना, एक गोष्ट असते, चोर पक्के असतात म्हणे, यांचा देवी देवता श्रद्धा असते, प्रार्थना करतात, देवीचं भक्त आहे म्हणे यांचं घर. त्यांनी तपास केलेला होता, माहिती होतं त्याच्या कुटुंब चोरच कुटुंब, थोडा संशय तर होताच त्या गावात, तपास केला सगळा. त्याला आज रात्री ना म्हणे मी बरोबर चोरी कबूल करायला लावतो. बरं बरं चालेल, काय करायचं करा, तुम्हाला करायचं. त्याला कोंडून ठेवलेलं त्या रूम मध्ये. त्या मांत्रिकानं काय केलं, देवीचा वेश धारण केला, केस वगैरे, ती जीभ वगैरे सगळं काळ त्रिशूळ घेतला आणि रात्री दरवाजा उघडला. म्हणजे त्याला उघडच ठेवायला लावायला होता. पारेकरी समोर आहे आणि पारेकरी वेळोवेळी दरवाजा उघडून पाहत होते, पळून तर जाणार नाही, तो पाठीमागून पळून जातील अशी रचना केलेली होती. त्यामुळे दरवाजा उघडला आणि पाठीमागून थोडा प्रकाश पाडला आणि देवी मध्ये आली. त्रिशूळ आज झोपलेला होता, त्याच्या छातीवर पाय दिला. बोल म्हणले, तू चोरी केली का नाही, खरं सांग, मी तुझी कुलदैवत आहे म्हणाले. तो घाबरला. त्याच्या बापानं सांगितलेलं होतं नेहमी आपल्या कुलदैवताला कधी विसरत नाही, बरेच लोक जागरण गोंधळ करतात. कुलदेवती आहे ना, कुलदेवता आले, त्याच्यावर थोडं झोपेतून जागा झालं, तर समजण्याच्या अगोदर ती देवी आली, छातीवर पाय दिलेलं, ते सगळं एकदम काही सेकंदासाठी तो घाबरला. खरंच आपली देवी आली असं. आणि देवी समोर खोटं बोलणं चांगलं नाही. देवीच्या वर्णन शास्त्रात हे केले, श्रीमद भागवतात सुद्धा वर्णन आहे. ते चोर देवीला पुढे नंतर कथा सांगितली. राजा रघुगणाची कथा शास्त्रात आली भागवतामध्ये. रघुगण महाराज जेव्हा गेले तेव्हा त्या चोरांनी देवीला बळी द्यायला नेलं होतं त्या रघुगण महाराजांना. तर सॉरी कोण बोल जलभरतांना नेलेलं होतं देवी समोर बळी द्यायला. ती देवी प्रगट झाली वगैरे. तर चोरांचं दैवत असतं ते देवी. आणि देवी आली म्हणल्यावर तो एकदम घाबरला आणि ती म्हणली, खरं सांग वत्सा, तू चोरी केली का नाही, खोटं का बोल. म्हणलं माते मी सगळ्यांचे खोटं बोलून पण तुझ्याशी खोटं बोलून. त्याच्या होटावर आता सांगायचं का आता मी चोरी केली. आणि तेवढ्यात त्याला सत्संगातली गोष्ट आठवली. काय आठवलं, सावली दिसत नाही आणि पाय जमिनीवर टेकत नाही. दुसरा पाय पाहिला चोराने, खाली पाहिलं तर देवीचं पाय टेकलेलं आहे आणि इकडे पाहिजे तर पाठीमागे सावली पडलेली. तो म्हणलं कशाच काहीतरी मोठी भानगड दिसते, काही देवी दिसत नाही. बरं झालं म्हणलं बोलून गेलो असतं कुलदैवत म्हणून, खरं सांगितलं असतं आणि आपलं बिंग फोडलं असतं. नाही म्हणलं देवी माते तुझ्या समोर खोटं बोलून का म्हणणार मी, अजिबात नाही, मी चोरीच केलेली नाही मग माते, तू तर सर्व जाणती, तुला तर कळतं म्हणजे, आणि मग तुला माझ्या हृदयातल्या गोष्टी कळती नाही का. त्यानं बराच प्रयत्न केला, नाही वत्सा खरं सांग, देवी हे आहे ते, पण तू काही खरं बोललाच नाही. खरं बोलत नाही, देवी निघून गेली. सुटलो मध्ये एक रचा, बरं झालं सत्संग ऐकला. नाही आता पकडलंच होतं म्हणणार, मला पण पकडलं असतं, भाऊ पण पकडले असते सगळे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस म्हणे द्या सोडून, कशात काय यानं चोरी केलेली नसेल म्हणे. सगळ्या भावाने ट्रक आणली, सगळं सामान भरलं, दुसऱ्या गावात निघून गेले. सगळ्यांना त्यानं सांगितलं, कसं काय वाचलं त्यांनी विचारलं. भाऊ म्हणजे फक्त सत्संगाचा प्रभाव. बस सत्संगात गेलो, 2च वाक्य ऐकले, बाबा सुटलो ना, नाही तर सगळं पकडलं असतं, जेलमध्ये गेलो असतं, सगळी जिंदगी वाटोळ झाला असतं. त्याच्यापेक्षा कृष्णाची भक्ती काय वाईट आहे म्हणले. सगळं सोडून दिलं, पैसे आलेले होते, 4 व्यवसाय टाकले आणि म्हणजे एका सत्संगाच्या वाक्याने किती वाक्य ऐकले, 2च. 2 वाक्याने म्हणजे सगळं संपूर्ण कुटुंब वाचलं ना आपलं. काय चोरी घरी घेऊन बसल्यामध्ये सत्संग करायचं. बस तिथून पुढे भक्त घरी हरे कृष्णा 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 हरे हरे